कितीही पॉवरफुल माणूस असेल, स्वतः अमेरिकेचा प्रेसिडेंट जरी असेल, तरीही मी त्यांना फोटो देणार नाही. आपल्यावर रात्रीच्या वेळी मी महाराजांच्या सिंहासनाखाली पायथ्याशी बसलो आणि त्यांना प्रार्थना केली की महाराज, जसं तुम्ही तुमच्या बाळाला शंभू महाराजांना जसं प्रेम केलं, जसा आशीर्वाद दिला, सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहिलात, तसंच तुमच्या या बाळालाही तेवढंच प्रेम द्या, आशीर्वाद द्या. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. शिवरायांचा छावा येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये, किंबहुना येत्या फेब्रुवारी नाही, याच फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या भेटीला येणार आहे. आणि या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा ज्या दमदार पद्धतीने पार पडलाय, म्हणजे काही त्याच्यामध्ये ढोल ताशा पथक असू द्या, त्याच्यानंतर रॅप असू द्या, मराठीमध्ये त्या रॅपरने गायलेला रॅप असू द्या, महाराजांबद्दलचा सारं काही खरंच खूप सुंदर पद्धतीने पार पडलंय. आणि खरंच बोलावं वाटेल किंवा सांगायला आवडेल की दिग्पाल दादाची मेहनत, किंबहुना दिग्पाल दादाच्या संपूर्ण टीमची मेहनत आम्हाला ट्रेलरमधून बघायलाच मिळाली. आणि याच निमित्ताने चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका निभावणारा भूषण दादा माझ्यासोबत आहे आणि त्यांचीच पत्नीची भूमिका निभावणारी तृप्ती माझ्यासोबत आहेत. सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं खरंच खूप कौतुक, खूप गोड दिसत आहे महाराजांच्या भूमिकेमध्ये तू सुद्धा आणि राणीच्या भूमिकेमध्ये तू सुद्धा. काय सांगशील एकंदरीत एवढ्या महिन्याची मेहनत येत्या फेब्रुवारीमध्ये, म्हणजे याच आलेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आता सगळ्यांच्या भेटीला येणार आहे, काय सांगशील एकंदरीत? शिवछत्रपती जय ते जय. तुम्हा सगळ्यांना नमस्कार सर्वात प्रथम, आणि तुमचे सगळ्यांचे आभार की तुम्ही ह्यांच्या माध्यमातून आमच्या या सिनेमाची पब्लिसिटी होते किंवा तो आमचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्यासाठी तुमचे आणि तुमचे सगळ्यांचे आभार. आजच ट्रेलर लॉन्च झालं आहे आणि एकंदरीत प्रेक्षकांचा उत्साह आणि त्यांचा रिस्पॉन्स पाहता खूप छान वाटतंय. मी आजवर सांगत आलोय की महाराजांवर सिनेमा करण्याची संधी मिळावी किंवा ते सौभाग्य मिळावं, याहून आनंदाची गोष्ट या जगात दुसरी नसू शकते. या जन्मी आलेलाचं खरंच खऱ्या अर्थाने सार्थक झालं असं वाटतं. आणि आज ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये जो काही लोकांचा रिस्पॉन्स मिळाला, त्यावरनं जे काही लोकांनी छत्रपती संभाजी महाराज म्हणून मला जे 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 प्रेम दिलंय, त्यासाठी त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि पुन्हा तुम्हा सगळ्यांना एकदा विनंती करतो, 16 फेब्रुवारीला शिवरायांचा छावा हा छत्रपती संभाजी महाराजांचा आपला सिनेमा चित्रपटगृहात येतोय. आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे, विनंती आहे की आपण हा सिनेमा नक्की पाहावा. मी तृप्ती तुला प्रश्न विचारतो, हाच जसा खूप महिन्याची मेहनत आहे, खूप म्हणजे टेक झाले असतील, खूप साऱ्या गोष्टी आपण अनुभवल्या आहेत. आता या पुढच्या आठवड्यामध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, किती धगधग वाटते आणि किती प्राऊड फील वाटतं की येस, मी या सिनेमामधला एक भाग आहे? खूपच सुंदर वाटतंय. म्हणजे सगळ्यांनी अष्टकाला खूप प्रेम दिलं आहे आपल्या. माझं असं विनंती आहे की तुम्ही या चित्रपटाला सुद्धा, आणि मी बघतीये किती प्रेम आणि प्रतिसाद सगळे देत आहेत, तर बघूनच खूप असं, म्हणजे मी स्वतः ट्रेलर बघितलं होतं, पण आज बघितलं तर हो, इतकं सुंदर, माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं, इतकं सुंदर. तो सीन छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जिजाऊ बाऊसाहेबांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा, तो सीन बघून तर मी सेटवर सुद्धा खूप रडले होते. कारण मी नव्हती त्या सीनमध्ये, पण मी वाचलं होतं. आणि पण आजसुद्धा बघून इतकं सुंदर वाटलं, रडायला यायला लागलं. तर फारच छान वाटतं. आणि मला असं वाटतं की छत्रपती आपलं दैवत आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणं, त्यांना नमन करणं आपलं कर्म आहे, ते आपण करत आहोत. जसं तृप्ती बोलली की मी त्या सीनच्या दरम्यान सेटवर असल्यामुळे मला तो सीन बघायला नाही मिळाला, पण आत्ता ट्रेलरमध्ये बघताना डोळ्यामध्ये पाणी आलं. हाच प्रश्न तुला विचारायला आवडेल की एवढ्या सगळ्या दिवसाची मेहनत सेटवर किंबहुना या सगळ्या शूटिंग दरम्यान घडलेला असा एखादा किस्सा, जेणेकरून आज देखत किंबहुना पुढे तू खूप सुंदर सुंदर चित्रपट आमच्यासाठी घेऊन जाशील, या सेटवरची अशी कोणती आठवण तुला लक्षात राहील की नाही बाबा, ह्या सिनेमावरच्या किंवा ह्या सेटवरचा हा क्षण शेवटपर्यंत माझ्यासोबत राहणार आहे? मला आठवतं की अशी वेळ होती सुरुवातीला की ज्यावेळी कुठेतरी मला स्वतःलाच असं वाटत होतं की आपण कमी पडतोय का छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय द्यायला. आणि अर्थातच सुरुवातीला नर्वसनेस होतो. आणि हे सगळं चालत असताना मी दिग्पाल दादांशी बोललो आणि दिग्पाल दादांनी माझी समजूत काढली. आणि त्यानंतर मला आठवतं की एक दिवस आमचं सगळं शूटिंग संपल्यावर रात्रीच्या वेळी मी महाराजांच्या सिंहासनाखाली पायथ्याशी बसलो आणि त्यांना प्रार्थना केली
महाराज जसं तुम्ही तुमच्या बाळाला शंभू महाराजांना जसं प्रेम केलं, जसा आशीर्वाद दिला, सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहिलात, तसंच तुमच्या ह्या बाळालाही तेवढंच प्रेम द्या, आशीर्वाद द्या आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. मी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करीन. आणि मला असं वाटतं तो दिवस आहे, त्या दिवशी खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मला लाभला आणि त्या दिवसानंतर कधीही अडचण आली नाही. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं की खरंच खऱ्या अर्थाने त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे नक्कीच. आणि तो आयुष्यभर राहणार. नाही म्हणजे आता मी बघतोय ना, जेव्हा भूषण सांगतोय तेव्हा माझ्या अंगावर सुद्धा काटा होता, कारण की मी आता इमॅजिन करतोय जेव्हा हे तू तिकडे म्हणजे महाराजांच्या सिंहासनावर जाऊन जे बोलला असेल तेव्हा तुझी काय फिलिंग असेल. तृप्ती, मला तुला विचारायला आवडेल, शूटिंग दरम्यानचा असा एखादा किस्सा जो आज देखत किंबहुना याच्या तुझ्या पुढच्या प्रवासामध्ये शेवटपर्यंत लक्षात राहणार आहे, काय सांगशील त्यामध्ये? शूटिंगच्या वेळेला तर आम्ही खूप कठीण परिस्थितीत काम केलं आहे. 46 डिग्री अशा सिच्युएशनमध्ये काम केलं. पण मी चिन्मय दादा आणि मृणालताई यांचा सीन चालला होता आणि मला त्यांची पद्धत बघायची होती काम करायची, कारण त्यांच्यात एवढी शांतता आहे ना, एवढा ठेराव आहे त्यांच्यामध्ये. मला फक्त त्यांना बघायचं होतं लांबनं आणि त्या तिघांचा सीन येतो आणि मी तो पूर्ण सीन बसून बघितला कॅमेऱ्याच्या पाठनं आणि त्यांच्याकडनं एवढं शिकायला मिळालं ना. त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांच्या भावना कशा त्या व्यक्त करतात मृणालताई आणि चिन्मय दादासुद्धा, ते माझ्यासाठी खूप, दिग्पालदादांनी तर शिकवलंच, माझ्या रोलबद्दल शिकवलं, पण ॲक्टिंगबद्दल मी जे शिकायचं होतं ते त्यांच्याकडनं सुद्धा शिकले त्या सीनमध्ये. तुम्ही बघाल चित्रपटात तो सीन आणि तो ट्रेलरमध्ये सुद्धा आहे. तर तो काय सीन आहे मी सांगू शकत नाही, पण तुम्ही बघा. खूप गुप्तता ठेवली जाते खरंच. बरं, एक शेवटचा प्रश्न मी भूषण तुला विचारायला आवडेल. ह्या सिनेमा आधी आपले 5 सिनेमे येऊन गेलेत. जेव्हा जेव्हा चिन्मय दादा आम्हाला भेटले तेव्हा चिन्मय दादाला मी हा प्रश्न केलाच. मला तुला विचारायला आवडेल, जेव्हा संभाजी महाराजांच्या वेशामध्ये त्यांचे कपडे तू परिधान करतोस तेव्हा एखादी अशी कोणती गोष्ट आहे जी तू गोष्ट करायला टाळतोस की नाही, मी जेव्हा हा वेश परिधान करेल तेव्हा मी फक्त आणि फक्त महाराजांच्या भूमिकेसाठीच हा वेश परिधान केला असेल, काय कोणती होती ती गोष्ट? अर्थात मी तुम्हाला याआधीही तुम्ही माझ्या बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये ऐकलं असेल की ज्यावेळी तुम्ही तो जिरेटो घालतात किंवा त्या सिंहासनावर बसतात, त्यावेळी तुमच्यावर या सबंध स्वराज्याची जबाबदारी असते. लोकांच्या भावना हे सगळं जपणं आणि ते त्याचं जतन करणं आता ही माझी आयुष्यभराची जबाबदारी झालीच आहे. पण जसं चिन्मयदादांनी सांगितलं होतं की उद्या ते त्या गेटअपमध्ये असताना स्वतः पंतप्रधान आले तरीही ते त्यांना फोटो काढू देणार नाही. मी त्याच्याही वर जाऊन सांगतो की या जगातला कितीही पॉवरफुल माणूस असेल, स्वतः अमेरिकेचा प्रेसिडेंट जरी असेल तरीही मी त्यांना फोटो देणार नाही. महाराजांचं हे प्रेम नाही, हे हा तो आदर आहे आणि हा आपण सगळ्यांनी पाळला पाहिजे. मला असं वाटतं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ह्यातनं फक्त महाराजांशी आपलं असणारं नातं हे दिसतं. तर मला असं वाटतं की कुणीही असो या जगामध्ये महाराजांपेक्षा मोठं कुणी नाही. खरंच खूप भारी वाटत तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. उद्या तर आपण रायगडावर जाणारच आहोत, उद्या सुद्धा तेवढेच गप्पा मारूया. पण पुन्हा एकदा तुमच्या दोघांचा धन्यवाद लेट्सअप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि खरंच खूप सुंदर ट्रेलर झाला, आम्हाला उत्सुकता आहे आता चित्रपट बघायची. पुन्हा एकदा तुमच्या दोघांचा खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.